वैराग्य जासे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताशी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ, धर्माच्या करिता आम्हास जगती रामानी धाडियले, ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुढतिया नम्रत्वतेने असे, इच्छा हो जशी मानसी करीतसे, हा देह तुझा असे. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय, रामा जाईन जे स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामा या भुवन त्रयी तुझविणे, नाही कोणी तारक, रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, भूतात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. आज दासबोधामधील दशक 6 आणि समास 4 याचं चिंतन आपण करणार आहोत. या समासामध्ये समर्थ म्हणतात, त्रतायुग 17 लक्ष 28 सहस्त्र, त्रेतायुग 12 लक्ष 96 सहस्त्र, द्वापर 8 लक्ष 64 सहस्त्र, आता कलयुग आहे का. समर्थांनी कालगणना मांडलेली आहे. ही कालगणना अत्यंत शास्त्रीय पद्धतीची आणि भारतीय पद्धतीची आहे. कलयुग 4 लक्ष 32 सहस्त्र, चतुर्युगे 43 लक्ष 20 सहस्त्र, ऐशी चतुर्युगे सहस्त्र, तो ब्रह्म याचा एक दिवस. ब्रह्म निरूपण आपण त्याचं चिंतन करतो. या ब्रह्म निरूपणामध्ये ब्रह्मदेवाचा एक दिवस कसा आहे त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. की कृतयुग 17 लक्ष 28,000 वर्षात असतं, त्रेतायुग 12 लक्ष 96,000 वर्षात होऊन गेलं, द्वापारयुग 8 लक्ष 64,000 वर्षात होत. आता कलियुगासंबंधी ऐका, तर कलियुग हे 4 लक्ष 32,000 वर्षाचं आहे. 4 युगे मिळून कालगणना 43 लक्ष 20,000 वर्ष अशी होती. अशी 4 युगे 1000 वेळा झाली की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस, एका दिवसाचं वर्णन इतकं मोठं आहे. म्हणजे ब्रह्मदेवाचं आयुष्य किती मोठं आहे. आणि म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी जसं आपण विचार केला तसं ब्रह्मांडी ते पिंडी, ब्रह्मांडामध्ये जे आहे ब्रह्मतत्व जे आहे, हे ब्रह्मतत्व प्रत्येक व्यक्तीमध्ये येण्यासाठी इतके कालावधी लागतात. त्यासाठी आपण वारंवार जन्म घेत राहतो. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलं अर्जुनाला, तुझ्या आणि माझ्या अनेक वेळ जन्म झालेले आहेत. प्रत्येक जन्मामध्ये आपण आपल्या कर्माचं आणि कर्तव्याचं पालन केलं पाहिजे असा संदेश त्यांनी दिलेला आहे. ऐसे ब्रह्म सहस्त्र देखा, तेव्हा विष्णूची एक घटिका, विष्णू सहस्त्र होता एका, फळ एका ईश्वराचे. अशी ब्रह्मदेवाची 4000 वर्ष म्हणजे विष्णूची एक घटका पूर्ण, विष्णूची 1000 वर्ष म्हणजे ईश्वराचं एक फळ तयार होतं. त्या संदर्भात श्लोक असा आहे, चतुर्युग सहस्त्राणी दिनमेकं पितामहं, पितामह सहस्त्राणी विष्णोर घटक मेवच, विष्णोर सहस्त्राणी फलमेकं महेश्वरम, महेश्वर सहस्त्राणी शक्तेर्थम फल भवेत. ऐशा अनंत शक्ती होती, अनंत रचना होती जाती, तरी अखंड खंडेना स्थिती परब्रह्माची. परब्रह्माची अशा अनंत शक्ती आहेत, अनंत ब्रह्मांड रचना होतात आणि जातात, पण परब्रह्माची अखंड स्थिती कधी खंडित होत. ईश्वर सृष्टी निर्माण होती, नष्ट पावते, पण ब्रह्म मात्र स्थिर नसत. परब्रह्माची कसली आली आहे स्थिती, पण ही बोलण्याची एक रीत आहे. वेद श्रुती ही नेती म्हणून परब्रह्माचं वर्णन करतात. परब्रह्माची कैची स्थिती, परी हे बोलावयाची रीती,
वेदश्रुती नेती नेती परब्रह्मी, चारी सहस्त्र सात असे साठी, इतुके कलियुगाच्या राहटी, उरल्या कलियुगाच्या गोष्टी ऐसी असे. 4760 वर्ष इतका काळ हा चालू आहे, कलियुगामध्ये गेलेला आहे. म्हणजे शके 1581 मध्ये ही दासबोधाची रचना झालेली आहे. उरलेल्या कलियुगाच्या काळासंबंधीचा विचार तुम्ही ऐकला पाहिजे. आता कलियुग कसा आहे, कलियुगाचा सिद्धांत कसा आहे, त्यासाठी एक दृष्टांत या ठिकाणी देत आहे. कलियुगाचं जे रहस्य आहे, त्या रहस्यातून, या प्रसंगातून रहस्य आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं. एका बड्या शेठजीचा मुलगा वाईट संगतीमुळे जुगारी बनला. शेठजी बरेच म्हातारे झाले होते. आपल्यानंतर हा सर्व पैसा जुगारात घालवेल याची त्यांना चिंता लागली. जे काही मी कमवलेलं आहे, संपत्ती, प्रॉपर्टी सगळी, ही सगळी पैसे माझा मुलगा हा जुगारामध्ये घालवेल, त्याला छंद लागलेला आहे. एकदा खूप ते आजारी पडले आणि त्याने मुलाला बोलून म्हणाले, मी आज माझी अंतिम इच्छा तुला सांगणार. मी आता मरणार आहे, माझी एक अंतिम इच्छा आहे ती तुला सांगतो. जुगाराचं व्यसन सोडून दे, याखेरीज तुम्ही मला काय सांगणार आहे? मुलाने वडिलांना विरुद्ध प्रश्न विचारला. तुम्ही काय सांगणार आहे मला? मी हेच म्हणणार, जुगाराचं व्यसन सोडून दे, याखेरीज तुम्ही काय सांगू शकणार? तर मी नक्की पूर्ण करेन. जुगाराचं व्यसन सोडून दे हे असा शब्द सोडून तुम्ही जे काही मला सांगताल ते मी वचन पूर्ण करेन, पण जुगार मी काय सोडणार? असं मुलाने आश्वासन देऊन टाकलं वडील बोलायच्या. वडील प्रेमळपणे म्हणाले, तुझे सुख ते माझं सुख. जुगार सोडायला सांगून मी तुला दुःखात लोटणार नाही. बघा, तुझं सुख ते माझं सुख आहे आणि तू जुगार खेळू नको असं मी तुला कसं म्हणेल, कारण तुझं सुख जुगारामध्ये आहे. त्यामुळं तुला मी दुःखात लोटणार नाही, तुला आनंद होईल अशी मी तुला गोष्ट सांगणार आहे. मी मेल्यानंतर आपल्या नातलगाकडून पगडी बांधून न घेता शहरातील सर्वात मोठा जुगारी शोध आणि त्याच्याकडून पगडी बांधून अशी इच्छा आहे. वडिलांनी सांगितलं की नातेवाईकडून पगडी बांधायची नाही माझी डोक्यावर मी गेल्यानंतर. तर सगळ्यात मोठा जुगारी जो असेल आपल्या शहरामध्ये, त्या शहरातल्या मोठ्या जुगाऱ्यावाल्याकडून तू माझी पगडी बांधून घे अशी माझी अंतिम इच्छा आहे. वडिलांची ती इच्छा ऐकून मुलाला आनंद गगनात मावेल. माझ्या वडिलांनी मला पाठिंबा दिला जुगार खेळात. आणि यथाकाल वडिलांचं निधन झालं. निधन झाल्यावर त्याने गावातील सर्व प्रमुख जुगारींना बोलून घेतलं. सगळे जुगारी गोळा लागले गावात आणि वडिलांची अंतिम इच्छा सांगितली ती त्याला ऐकवली. मग काय विचारता, त्या गावातील एक एक जण आपण किती महान जुगारी आहोत हे सांगू लागले. अर्थात पगडी बांधायची म्हणजे बांधणाऱ्याला काही इनाम मिळणार होता. त्यामुळे प्रत्येक जुगारी सांगू लागला की मी किती श्रेष्ठ आहे, सगळ्यात श्रेष्ठ मीच जुगारी, मी तुला पगडी बांधतो. मग एकेका जुगारीने सांगायला सुरुवात केली. एक जण म्हणाला, वडिलांनी मला 40 लाखाची संपत्ती ठेवली होती, जुगारात घालून मी आज माझ्यावर फक्त एक पैसा पण शिल्लक नाही, मी सगळ्यात मोठा जुगारी मी तुला पगडी बांधणार. दुसरा म्हणाला, मी घरदार आणि सर्व संपत्ती जुगारात घालवली, आज मला 40 लाखाचं कर्ज आहे. पहिला म्हणला 40 लाख खर्च केले, दुसरा म्हणला 40 लाख कर्ज काढून खर्च केले, तर मी सगळ्यात मोठा जुगारी. तिसरा म्हणाला, जुगारासाठी मी सर्व चोऱ्या केल्या, कारावास भोगला, शेवटी धर्मराजाप्रमाणे माझ्या मी पत्नीला विकून टाकले म्हणाला. आता तिघांचं बोलणं या वाईट नाद लागलेल्या शेट्टीच्या मुलाने ऐकलं आणि ते ऐकल्यानंतर मला पगडी बांधायची नाही असा त्याने निर्णय घेतला. कारण एकापेक्षा एक माझी स्थिती काय होईल. आज तुम्ही एवढी माहिती सांगता, एकानं 40 लाख संपून टाकले, एकाने 40 लाख कर्ज करून संपून टाकले, एकाने तर चोऱ्या करून आपल्या पत्नीचा लिलाव केला. हे हे 3 मोठे जुगारी शहरातले ती माहिती सांगितल्यानंतर मुलगा म्हणाला, मला पगडी बांधायची नाही. वडिलांनी माझी स्थिती काय होईल याचं चित्र मला दाखवलं. मी व्यसन सोडला, आता मी जुगार खेळणार. सांगायचं तात्पर्य असं आहे की कलियुगामध्ये वावरत असताना जरी कालगणना जरी समर्थाने सांगितली असती तरी सुद्धा की समाज अशा प्रकारचा तयार झालेला आहे, त्याला उपदेश कसा करायचा. ब्रह्मदेवाच्या आपल्या सृष्टीमधल्या एवढ्या वर्षांचे एक दिवस ब्रह्मदेवाच होत, पण अशा प्रकारची घरामध्ये व्यसनाधीन स्थिती असेल, जुगार खेळणारे लोक असेल तर प्रत्येकाला एक एक दिवस हा 1000 वर्षासारखा वाटतो. पण ब्रह्मदेवाचा एक दिवस तर तसा आपल्या जीवनामध्ये एक एक दिवस लाखो वर्षात आपल्याला वाटतं. बघा तुम्ही, मनुष्य एखादा आजारी पडला
म्हणून एखाद्याला कॅन्सर झाला समजा, तर तो प्रत्येक दिवस त्याला वर्षासारखा वाटतो. कधी मृत्यू येईल काही सांगता येत नाही. आणि जेव्हा आपण आनंदामध्ये असतो, निरोगी असतो, कितीतरी दिवस कितीतरी वर्ष संपून जातात. अशा अनेक वर्ष आपल्या जीवनात संपून गेले. आपण देवधर्म केला नाही, म्हणजे राम म्हणू नका, लोकांनी देवधर्म केला नाही, यात्रा केली नाही, कुठं दिंडीला गेले नाही, कुठं वारीला गेले नाही, कारण काही त्रास होतच नाही. असे दिवस निघून जातात. मनुष्याचं आयुष्य खर्च होतं, 80-90 वर्ष वय होतं तरी मनुष्य कुठं वारीला जात नाही, दिंडीला जात, कारण काही मला त्रासच नाही. ज्या माणसाला कॅन्सर सारखा दुर्धर आजार होतो, शुगर होती, परेशान होतात, ती माणसं मात्र त्यांना एक एक दिवस ब्रह्मदेवाचा दिवस वाटायला लागतो. म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस याचा अर्थ असा आहे, ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये कितीतरी हजार वर्ष आहेत. त्या 1000 वर्षात म्हणतो एक दिवस तयार होतो. 4 युग 1000 वेळा झाले म्हणजे ब्रह्मदेव एक. तर अशा प्रकारचं जीवन जर दुःखी झालं, व्यसनी झालं, तर ही वर्ष एक दिवस वर्षासारखा वाटतो. म्हणून ब्रह्मदेवाचा दिवस हा इतका सोपा नाहीये. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनं ब्रह्मतत्व स्वीकारलं पाहिजे, ब्रह्म शरण गेलं पाहिजे, असा उल्लेख उत्तिष्ठ असे या मनाच्या श्लोकात आहे. पुढे असं म्हणले, 4,27,000 240 संवत्सर पुढे अन्यविन्न वर्ण संकर होणार आहे. समर्थ असं म्हणतात, कलियुगाची 4,27,240 वर्ष अध्यक्ष बघा. त्या काळामध्ये म्हणजे शके 1581 मध्ये 16व्या शतकामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात की कलियुगाचे 4,27,240 वर्ष अजून शिल्लक. यापुढे येणाऱ्या काळात एकमेकांमध्ये वर्णसंकर होणार आहे. बघा, सुरू झाला वर्णसंकर. ऐसे रचले सचराचर, येथे एकावण एक थोर, पाहता येथीचा विचार अंत न लगे. याप्रमाणे सर्व चराची रचना झालेली आहे. येथे एकावण एक श्रेष्ठ आहेत. इथला विचार हा कसा आहे त्याचा आपण विचार करू, याचा अंतच संप लागत. एक म्हणते विष्णू थोर, एक म्हणते रुद्र थोर, एक म्हणते शक्ती थोर. सगळ्यामध्ये एक म्हणतात विष्णू थोर आहे, कोणी म्हणतात रुद्र थोर आहे, कोणी म्हणतात सगळ्यामध्ये श्रेष्ठ शक्ती आहे. ऐसे आपुले बोलती, परंतु अवघेची नासेल कल्पाती. या दृष्टते नष्टते श्रुती बोलत असे. असे आपापल्या परीने म्हणतात लोक, परंतु कल्पांती सर्वच नाश पावणार आहे. या दृष्टम तर नष्टम ही श्रुती उक्तवती. श्रुतीनाम एक हा संदेश अस्ति. कहा संदेश? यत् दृष्टम तत् नष्टम. यत् वयं पश्यामः ते सर्व नष्टम भव. जे आम्ही बघू, जे आम्हाला दिसतं ते नष्ट होणार आहे, असं त्याचा अर्थ. आपुला आणि उपासना, अभिमान लागला जना, याचा निश्चय निवडेना साधवीण. सर्व लोकांना आपापल्या उपासनेचा अभिमान आहे, अहंकार आहे. साधू शिवाय या विषयाचा निर्णय कोणीच घेऊ शकत. ज्याला साधुत्व प्राप्त झाले तोच निर्णय घेऊ शकतो. साधू निश्चय करती एक, आत्मा सर्वत्र व्यापक. येर हे अवघेचे माईक सचराचर. अवघे चराचर हे माईक म्हणून आपण मायोद्भव समासाचा अभ्यास केला की हे सगळं चराचर हे माईक आहे. आत्माच एक सर्वव्यापक आहे असा निश्चय साधू करतात, अन्य कोणाला करतायत. चित्री लिहिली सेना, त्यात कोण थोर कोण साना, हे तुम्ही विचाराना आपुले ठाई. सैन्याचं चित्र रेखाटलेलं आहे, तर त्यात कोण थोर आहे आणि कोण लहान आहे याचा तुम्ही आपल्याशी विचार करा. स्वप्नी उदंड देखिले, लहान थोरे कल्पिले, परंतु जागे जालिया जाणे कैसे पहा. स्वप्नात अनेक दृश्य पाहिली, त्यात कोणी लहान तर कोणी थोर अशी कल्पना केलेली आहे, पण जागे झालं आपल्याला काय दिसतं याचा जरा विचार करा. म्हणून स्वप्नात जगू नका, वास्तवात जगलं पाहिजे मनुष्य. आणि मग वास्तवात जगायचं असतं काय करू लागेल, एक प्रसंग सांग. एक राजा होता, त्याचं राज्य खूप मोठं होतं आणि राज्यामध्ये लोक सुसंस्कृत होते. कोणाला उपद्रव करणार नाही, भांडणं करणार नाही, उद्योगधंद्याची भरभराट होती. सर्व प्रजांना अत्यंत सुखान आणि शांततेने नांदत होते. त्याच्या शेजारी एक राज्य होत, तेथे मात्र प्रजा दुःखी होती. लोकांमध्ये नेहमी भांडणं व्हायची.
तेव्हा राजा नेहमी त्रस्त असायचे. दुसऱ्या देशाचा राजा पहिल्या देशाच्या राजाला म्हणाला, आपले राज्य एवढे मोठे असूनही सर्वजण कसे गुण्या गोविंदाने राहतात, मला त्याचं रहस्य सांगाल का? काय रहस्य आहे? आमच्यापेक्षा तुमचं राज्य 10 पट मोठं आहे, तरी तुमचं एवढं छान चालतं, त्याचं रहस्य काय? पहिला राजा हसून म्हणाला, हे बघ, आपलं म्हणणं बरोबर आहे. माझ्या राज्यातील समृद्धीचं व स्वास्थ्याचं कारण म्हणजे माझे 4 पहारेकरी आहेत. कलियुगामध्ये विचार करत असताना स्वप्नात अनेक दृश्य पाहिली, त्यात कोणी लहान कोणी थोर ही कल्पना जागृत झाली. हा संदर्भ घेताना की पहिल्या देशातला राजा म्हणाला की माझं जे समृद्धी राज्यामधली आणि स्वास्थ्य चांगल्याचं कारण काय, तर माझे 4 पहारेकरी आहेत. ते मला एवढं मोठं राज्य 4च पहारेकरी, ते माझं नेहमी रक्षण करतात, राजाने सांगितलं. मग दुसरा राजा म्हणाला, फक्त 4च पहारेकरी? माझ्याकडे तर पहारेकऱ्यांची फौज आहे, पण 4घामध्ये आपले रक्षणाचे काम कसे काय होईल? माझ्याकडे तर लाखो सैनिक आहे, तरी माझं राज्य मला सांभाळणं अवघड आहे. आणि तुम्ही फक्त 4 पहारेकरी म्हणतात, 4 सैनिकांवर तुम्ही कसं काय राज्य सांभाळता? 4च पहारेकरी, कसं काय शक्य? तर पहिला राजा असं म्हणाला, माझे रक्षक फार वेगळे आहेत हो, तुमच्यासारखे नाही. कोणते रक्षक आहे तुम्ही मला सांगाल का कृपया? दुसऱ्या राजाने उत्सुकतेने विचारलं. पहिल्या राजाने तर स्पष्ट केलं, माझा पहिला पहारेकरी आहे, त्याचं नाव आहे सत्य. तो मला असत्य बोलूच देत नाही. बघा, कलियुगामधला विषय सोडून आपण ब्रह्मनिरूपणाचं चिंतन करतो. पुन्हा माया ब्रह्मनिरूपण आहेच नंतर. मायोद्भव निरूपण आपण केलं तर ब्रह्मनिरूपण करतोय, आणि त्याच्यानंतर पण आपल्याला माया ब्रह्मनिरूपण करायचं. दोन्ही म्हणून कसं होत? तर तो म्हणाला, माझा पहिला पहारेकरी आहे, त्याचं नाव आहे सत्य. तो मला असत्य बोलू देत नाही, एवढं खरंय. दुसरा पहारेकरी माझा आहे, त्याचं नाव प्रेम, जो मला कधी तिरस्कार आणि द्वेष करू देत नाही, नेहमी मला दूर ठेव. तिसऱ्या पहारेकरचं नाव आहे न्याय, तो माझ्याकडून कधी कोणाला अन्याय घडू देत नाही. आणि 4था पहारेकरी माझा आहे तो त्याग, तो स्वार्थापासून मला दूर वाचवतो. या 4 रखवालदारामुळे मी व माझी प्रजा आनंदी आहोत. दुसरा राजा आनंदाने राज्य कसं करावं हे रहस्य समजून त्याच्या राज्यात नेऊन गेला. सांगायचं तात्पर्य असं आहे की पहिला पहारेकरी हा सत्य आहे, दुसरा पहारेकरी हा प्रेम आहे, तिसरा पहारेकरी हा न्याय आहे, आणि 4था पहारेकरी हा त्याग. म्हणून सत्य असत्यापासून वाचवतो, प्रेम तिरस्कारापासून मला वाचवते, आणि न्याय मला अन्यायापासून वाचवतो, आणि त्याग मला स्वार्थापासून वाचवतो. हे 4 पहारेकर जर मनुष्याने जर स्वीकारले, खऱ्या अर्थानं ब्रह्मनिरूपण हे सार्थक होते. म्हणून दृष्टांत मुद्दा आपल्या सर्वांना दिला, अत्यंत उपयुक्त असा आहे. अवघाचं माईक विचार, कैसे लहान कैसे थोर, लहान थोराचा निर्धार जाणते ज्ञानी. कोणाला थोर ठरवायचं की कोणाला लहान म्हणायचं, हा सगळा मायेचा प्रभाव आहे. आपण सुद्धा कोणाला मोठं मानतो, कोणाला लहान मानतो, माय आपल्या मनामध्ये. ज्ञानी लोक असतात ते मात्र लहान थोराचा निर्णय करू शकतात. आपण करून जमणार नाही. खरा न्याय कोण आहे? तर ज्ञानी माणूस, तोच ठरवतो. जो जन्मासी येऊन गेला, तो मी थोर म्हणताच मेला, परी याचा विचार पाहिला पाहिजे श्रेष्ठी. जो जन्मास येऊन स्वतःला थोर समजतो, तो जिवंत असून मेल्यासारखा श्रेष्ठ पुरुषांनी याचा विचार केला पाहिजे. म्हणून स्वतःला फार श्रेष्ठ समजलं नाही पाहिजे. स्वतःच कौतुक करून घेणं हे एका अर्थानं सुद्धा घातक आहे, मेल्यासारखं समजा असं समर्थ म्हणतो. तर अशा प्रकारचं जो जन्म येऊन गेला, तो मी थोर म्हणताच मेला, तरी याचा विचार पाहिला पाहिजे श्रेष्ठ. एक कलाकार होता आणि तो बागेमध्ये हिंडत होता. सूर्य पश्चिमेला चालला होता. सूर्याचा तो रम्य देखावा, अस्ताचा देखावा पाहत असताना कलाकारचं लक्ष झाडाखाली बसले एका भिकारी मुलीकडे गेलं. ते भिकारी मुली
तिच्या चेहऱ्यावरचे भाव अतिशय निष्पाप आणि निरागस होते. चेहऱ्यावरची सुंदरता ती मोहक होती. त्या कलाकाराने तिचं अप्रतिम चित्र त्या मुलीचं चित्र काढून घेतलं. सूर्य मावळत होता, अशा किरणामध्ये ती छोटी बालिका तिचं चित्र काढलं. काही दिवसानंतर शहरात एक भव्य चित्र प्रदर्शन झालं आणि ते आयोजित केल्या चित्र प्रदर्शनामध्ये कलाकाराने आपली ती कृती प्रदर्शनामध्ये ठेवली, त्या मुलीचं चित्र. जो ते चित्र पाहायचा तो मंत्रमुग्ध व्हायचा. एका माणसाने ती कलाकृती 10,000 रुपयाला विकत घेतली. त्यावेळेस त्या बालिकेचे ते चित्र होते, ती पण प्रदर्शन बघायला आली. ती मुलगी, ती गरीब मुलगी होती, तिचं चित्र काढलं होतं, ती प्रदर्शन बघायला. तिच्या आईचे मध्यंतरी निधन झालं होतं. ती अनाथ झाली होती. प्रदर्शन पाहण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते, म्हणून ती बाहेर थांबली होती. तिने पाहिलं की प्रदर्शनात एक माणूस बाहेर पडत आहे व त्याच्याजवळ आपलं चित्र आहे. ती म्हणाली, बाबा फार दिवसाचे मी उपाशी आहे, मला काहीतरी पैसे द्या ना. तो माणूस तिच्याकडे तिरस्कारानं बघत तसाच पुढे निघून गेला. तेव्हा ती त्याला ओरडून म्हणाली, अरे अरे हे चित्र तू विकत घेत चालला आहे, ते चित्र माझंच आहे रे बाबा. त्यासाठी तू 1,000 रुपये दिले असतील, पण आता मला मला द्यायला तुझ्याकडे 2 पैसे नाहीत का रे बाबा. माझ्या चित्राचं मूल्य 1,000 रुपये, पण माझी किंमत मात्र 0 आहे. या दुनियाचा हा न्याय आहे. माणसाला मूल्य नाही. ब्रह्मनिरूपण सांगण्याचं उद्दिष्ट असं आहे की कलियुगामध्ये अशा प्रकारचं माणसाला किंमत राहिलेली नाही. त्यामुळं हा दृष्टांत येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना कदाचित मार्गदर्शक ठरेल. पुढे समर्थ असं म्हणतात, जे असी झाले आत्मज्ञान त्याची थोर महाजन, वेदशास्त्रे पुराण साधू संत बोलिले. ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, ज्याला ब्रह्मज्ञान झालं असेल, तो खरा महात्मा आहे. वेद शास्त्र पुराण साधू संतांचं असं एक मत आहे. त्यामुळे एव सकळामध्ये थोर तो एकची परमेश्वर, त्यामध्ये हरिहर होती जाती. थोडक्यात असं म्हणता येईल की परमेश्वर सर्वांचा एकच थोर आहे. हरिहर इत्यादी त्याच्या ठिकाणी उत्पन्न होणार आहे, त्याच्यामध्ये लय होत. तो निर्गुण निराकार, तेथे नाही उत्पत्ती विस्तार, स्थानमानाचा विचार एकीकडे. तो परमेश्वर खर तर निर्गुण निराकार आहे. त्याचे ठिकाणी उत्पत्ती विस्तार वगैरे काहीच नाही. कलकालाचा आकारच विचार अगदी अलीकडचा झालेला आहे, तो विचार नाही. नाव रूप स्थानमान हा तो अवघाची अनुमान, तथापि होईल निदान ब्रह्म प्रळयी. नाम रूप स्थल आकार काल या सर्व अनुमानाच्या गोष्टी ब्रह्म प्रलयाच्या वेळी मात्र त्याचा निर्णय वेगळा होईल. पंडित जवाहरलाल नेहरू त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे प्रख्यात कायदे पंडित. ते फार श्रीमंत होते, पण तितके सुसंस्कृत पण होते. एकदा ते गव्हर्नरकडे गेले, म्हणाले, मला अमुक अमुक जागा द्या, तिथे मी बंगला बांधणार. गव्हर्नर म्हणाले, ती जागा तुम्हाला फार मोठी किंमत देऊन द्यावी लागेल. मोतीरामजी कोऱ्या चेकवर सही करून त्यांनी सांगितलं, आपण चेकवर आकडा पाहिजे तो लिहा, पण मला जागा मिळून द्या. गव्हर्नर म्हणाले, ही जागा तुमच्या दृष्टीने इतकी महत्वाची काय आहे? इतर कोठेही तुम्हाला घर बांधून घेता, इथंच का बांधता? मोतीलालजींची संस्कार दृष्टिकोन गव्हर्नरनी योग्य किमती जागा दिली. तिथे प्रख्यात आनंद भवन हे बांधण्यात आलेलं आहे दिल्लीमध्ये. त्याच घरात जवाहरलाल नेहरू वाढले. राजाच्या इच्छेप्रमाणे प्रजेच्या इच्छेला जास्त मान आहे. या रामराज्याचा हा महामंत्र होता. एकदा विसेंट स्मिथ हे जवाहरलाल नेहरूला म्हणाले, तुम्ही आपला वारस का ठरवत नाही? जवाहरलाल नेहरू म्हणाले, माझ्यावर आनंद भवन मध्ये रामायणाचे संस्कार झालेत. आदर्श लोकशाहीमध्ये नेता आपला वारस ठरवत नाही, माझा पश्चात लोकच आपला नेता निवडतात. बघा, आज तर चढावड चाललेली. माझा मुलगाला राजकारणामध्ये सेट करतो, मग मी त्याच्यातून निवृत्ती घेतो. पण राजापेक्षा इच्छेपेक्षा प्रजेची इच्छा जास्त मान, त्यामुळे माझा वारस ठरवत नाही. आदर्श लोकशाहीमध्ये नेता आपला वारस ठरवत कधी नसतो. म्हणून मोदींनी विरोध केलाय. घरातला आपली वंशानुवंश एकच
एकाच कुटुंबाचं राज्य ही अत्यंत चुकीची गोष्ट. पण लोकशाही नेता आपला वार ठरवू शकत नाही, माझ्या पश्चात लोकच आपला नेता निवडतील, असं पंडित नेहरू म्हणाले की मी हे स्वीकारणार नाही. जे असत्य आहे ते अजिबात मला मान्य नाही. पुढे समर्थ असं म्हणतात, ब्रह्म प्रळया वेगळे, ब्रह्म नाव रूपा निराळे, ब्रह्म कोणी एक एका काळे, एका काळे जैसे तैसे. ब्रह्म हे नाम रूपातून वेगळं आहे, प्रलयापेक्षा वेगळं आहे. कुठल्याही कुठल्याही काळी ब्रह्म जसेला तसंच असतं. करिता ब्रह्म निरूपण, जाणती ब्रह्म संपूर्ण, त्याची जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद. जे ब्रह्म निरूपण करतात, संपूर्ण ब्रह्माचं ऐक्यरूप अनुभवतात, त्या ब्रह्मज्ञानी पुरुषांनाच ब्राह्मण असं म्हणावं, की ज्यांनी ब्रह्म जाणलेला आहे. अशा प्रकारचं आपण एका अर्थानं संहिता वाचन केलेलं आहे. आता या संहिता वाचनामध्ये नंतर कुठली गोष्ट केल्यानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये अंतर्मुखता आली पाहिजे. अंतर्मुख हाच आपल्या जीवनाचा मार्ग आहे. अंतर्मुखता जर नाही तर जीवनाला काय उपयोग नाही. अंतर्मुख कसं होता येईल, तर सौराष्ट्रामध्ये घटना अशी आहे की सौराष्ट्रातील जुनागडचा एक राजा, त्याचं नाव राखेगार. हा राजा शिकारीसाठी जंगलात गेला, खूप भटकला, तो शिकार काही मिळाली नाही. पण शेवटी 4-5 सशांना मारून तो निघाला. घोड्यावर सशांची प्रेत लटकवली होती, त्यातून रक्ताचे थेंब हे गळत होते. येता येता राजा रस्ता चुकला. इतक्यात त्याने झाडाखाली आपल्या धुंदीत बासरी वाजवणाऱ्या एका माणसाला पाहिलं. राजा रस्ता चुकला आणि तो बासरी वाजवणारा कडे पाहिलं. राजा त्याच्यावर गेला, म्हणाला, मी रस्ता चुकलो आहे, मला जुनागडला जायचं आहे, आपण रस्ता माहित आहे का, तर मला सांग. माझा चुकलाय रस्ता, तर मला रस्ता सांगाल का. हे त्या माणसाने ऐकले आणि बासरी वादन थांबून तो उभा राहिला. राजाच्या घोड्यावरील मृत ससे त्यातून वाहणारं रक्त पाहून त्याच्या मनात थरका पडला. मुलाचा डोळ्यात अश्रू आले त्या मुलाच्या. त्याला दृश्य बघवे ना. तो म्हणाला, मला जुनागडचा रस्ता माहित नाही, मला फक्त 2च रस्ते माहिती आहेत. कोणा निर्दोष प्राण्याची हत्या हा नरकाचा रस्ता आहे, कोणाचा जीव वाचवणं हा स्वर्गाचा रस्ता आहे. तुला कोणता रस्ता स्वीकारायचा सांग. असं म्हणल्यानंतर राजा अंतर्मुख झाला. त्यानं क्षमा मागितली आणि थोड्या वेळाने मृत सशांना खाली ठेवून हात जोडून म्हणाला, आजपासून मी कोणत्याही प्राण्याची हत्या करणार नाही, अशी प्रतिज्ञा करतो. हिंसा अधर्म आहे, हिंसा अधर्म आहे आणि अहिंसा धर्म आहे, किंवा नाहक हत्या करणं हे अत्यंत चूक आहे. पण अशा प्रकारची अंतर्मुखता या समासाचं वाचन केल्यानंतर सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये येते. म्हणून या ब्रह्मनिरूपण समासाचं आपण विवेचन करताना आधी संहिता वाचनाकडे लक्ष दिलं. त्यानंतर या समास मध्ये कशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे त्याचं काही दृष्टांत आपण त्याचं चिंतन केलं. आता उत्तरार्थामध्ये समर्थ ब्रह्मनिरूपणाच्या बाबतीत काय म्हणतात, असं म्हणतात की माणसाचं आयुष्य 100 वर्षाचं गय ठरलेलं आहे. या जगात म्हणून जन्मतो, आपलं जीवन जग, त्या जगाचं वय किती वर्ष असावं. माणसाचं, एका माणसाचं वय 100 वर्ष. अशी कितीतरी माणसं जन्माले, कितीतरी मृत्यू पावले. तर या जगाचं वय किती असं, ब्रह्माचा विषय चालू आहे, ब्रह्मनिरूपण. तसेच त्याचे आयुष्य आणखी किती असावं. महाभूत विवेक करताना हे प्रश्न सहज मनापुढे येतात. महाभूत विवेक, एक मोठा विचार करताना, पंचमहाभूतांचा विचार करताना हा प्रश्न असा समोर येतो की या जगाचं वय किती आहे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. पण हा सगळा करत असताना माणसामध्ये कुठल्याही प्रकारचा शोध घेताना, कुठल्याही मनामध्ये प्रश्न निर्माण होताना स्वाभाविकपणे
जिज्ञासा आणि कुतूहल या दोन गोष्टी अत्यंत आवश्यक. ही सृष्टी कशी निर्माण झाली, ब्रह्मांडाचं आयुष्य किती आहे, एक रहस्य. रहस्याला शास्त्रकारांनी कुतूहल असं म्हणलं, जिज्ञासा असं म्हणले नाही. अशी जिज्ञासा प्रत्येकाला असली पाहिजे, तशी अणुकंपा पण असली पाहिजे. डॉक्टर आल्बर्ट श्वाइटेझर व त्यांचा एक मित्र रेल्वे स्टेशनला चालले होते. स्टेशन खूप दूर होत. त्यांच्याजवळ काही सामान होतं, वाहनाची सोय नव्हती. दोघांनी आपलं सामान एका काठीला मध्यभागी लटकवलं आणि श्वाइटेझर पुढं आणि त्याचा मित्र माग. आणखी दोघांच्या खात्यावर ती काठी असे रस्ता काटत होती. अचानक त्यांच्या मित्राला जोरात धक्का बसला. त्यानं पाहिलं, आल्बर्ट श्वाइटेझर उडी मारून तो एका बाजूला झाला होता. खांद्यावर सामान आणि त्याने उडी मारली. अरे काय झालं, उडी मारून कशाला गेला बाजूला? मी पडता पडता वाचलो. तू एकदम सरळ चाललेला बाजूला कस काय झालास? मित्राने आश्चर्य प्रश्नाची सरबती केली. आल्बर्ट म्हणाले, अरे हा छोटासा किडा बघ, माझा पाय त्याच्यावर पडला असता तर पायाखालची तू चिरडून गेला. ब्रह्मनिरूपण काय सांग की हा रस्त्यावर किडा होता, आपल्या गडबडीमध्ये त्याच्यावर माझा पाय पडला असता आणि तो चिरडून मेला असता. त्यांनी सामानाची काठी खाली ठेवली. एका छोट्या पानावर त्या किड्याला उचलून झाडाखाली ठेवलं. दोघे जण परत जोर जोराने त्याला स्टेशनवर गेले. गाडी पकडली. आल्बर्ट श्वाइटेझर यांच्या मनात सर्व प्राण्याविषयी श्रद्धा होती. त्यामुळं अणुकंपेची, दयेची भावना, प्रेमाची भावना ही अत्यंत आवश्यक. अशा प्रकारचं आपण दूर करू शकतो. तर त्यांना मारण्याचा आपला अधिकार काय? जे आपण निर्माणच करू शकत नाही, ते नष्ट करण्याचा आपला अधिकार नाही. हेच ब्रह्म निरूपणामध्ये विशेषण सांगितलेलं आहे. हा विचार करताना समर्थ असं म्हणतात की विश्वाच्या रचनेमध्ये जडद्रव्य, चेतना, मन, बुद्धी याचा अंतर्भाव. आता आपण उत्सुकतेकडे चाललेलो आहोत सगळेजण की ब्रह्मनिरूपण समर्थ असं म्हणतात की मनुष्याचं विश्वाच्या रचनेमध्ये जडत्व, चेतना, मन, बुद्धी याचा अंतर्भाव होत आणि जडद्रव्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. विश्वाचा आरंभ झाला तेव्हा केव्हा झाला हे सांगणं मानवी बुद्धीला शक्य नाही. तसंच विश्वाचं मूलद्रव्य कोणतं आहे व ते कसं होतं हे सांगणं सोपं नाही. पण ज्या द्रव्यातून विश्व साकारले त्याला बहिरंग आणि अंतरंग असं असलं पाहिजे. आणि मग बहिरंग भौतिक स्वरूपाचं तर अंतरंग चेतन स्वरूपाचं होत. त्याचं वर्णन त्यांनी सांगितलं. एकदा गौतम बुद्धाच्या ज्ञानसभेत सर्वश्रेष्ठ कोण अशी चर्चा सुरू झाली. त्यावेळेस शोणदंड नावाचा एक माणूस तेथे उपस्थित. तो म्हणाला, तेजस्वी, कुलीन, सदाचारी व ज्ञानी व्यक्ती सर्वश्रेष्ठ असतात. बद्ध ही सर्वच्या सर्व लक्षणं आवश्यक आहेत का? शक्ती तेजस्वी नसेल तरी मनुष्य श्रेष्ठ असू शकतो. बुद्ध म्हणतात उरलेले 3 गुण अगदी अपरिहार्य आहेत. शोणदंड म्हणतो कुलीनता नसली तरी चालू शकेल. तर अशा प्रकारचं वर्णन सांगितलं. बुद्ध असं म्हणतात की सदाचार व ज्ञान यातील एखादी गोष्ट जरी नसेल तरी चालेल. मग शोणदंडाचा शिष्य म्हणतो या परिस्थितीत माणसाला सर्वश्रेष्ठ कसं म्हणता येईल? ज्ञान व सदाचार एकमेकाला पूरक आणि पोषक आहेत. ज्ञानाविना सदाचार आणि सदाचाराविना ज्ञान हे विशुद्ध असू शकत. ज्यांच्या जीवनात सदाचार व ज्ञान, प्रज्ञा व शील याचा समन्वय असतो ते श्रेष्ठ आणि महान असतं. या दोहोचा संबंध हा काया व तिची छाया यांच्याप्रमाणे अविभाज्य असतो. ज्ञानाविना चारित्र्य म्हणजे सुराविना संगीत, सुगंधा वाचून फुल आणि चंद्रा वाचून चांदणे ठरत. त्यामुळं या सगळ्याचा विचार हा केलाच पाहिजे असं समर्थन या ठिकाणी मांडले. थोडा विषय जरा अवघड असला तरी आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. पृथ्वीला छोटे स्थान आहे. पृथ्वीचं नक्की वय सांगणं कठीण आहे. पण एवढं सांगता येते की पृथ्वी झाली तेव्हा मूळ द्रव्याची रचना साधी होती.
ती अधिक गुंतागुंतीची होत गेली. गुंतागुंतीच्या द्रव्यामध्ये नवीन गुणधर्म तयार झाले. प्रथम नवे रासायनिक युग निर्माण झालं. त्यामुळे त्या वस्तूंना वरची पातळी लाभली. नंतर त्यांच्यामध्ये जिवंतपणा व्यक्त झाला. विश्वातील जडद्रव्याला सचेतन होण्यास, अतिसचेतनास क्रमाक्रमाने माशापासून माणसापर्यंत मनुष्याचा उत्क्रांत होत गेला. म्हणजे आपण दशावतार, अक्षरशः लक्षावधी वर्ष लागले या सगळ्या अवतारांना. दशावताराच्या वर्णनातच हा अभिप्राय व्यक्त होतो की पृथ्वीवरील केवळ मानवाचा इतिहास अतिशय जुना आहे. ही संकल्पना या समासात समर्थांनी पौराणिक भाषेत मांडलेली आहे. सगळ्यात जुना कोण आहे या सृष्टीवर? तर फक्त मनुष्य आहे. आणि म्हणून त्याचं चिंतन करणं आवश्यक आहे. एका प्रसंग असा आहे की एन्सिजियस नावाचं एक शहर आहे फ्रान्समध्ये. तिथे हॉवर्ड मॅक्सवेल आपल्या मुलीवर खूप प्रेम करायचे. तिचे नाव होते मेलिंडा. मेलिंडा आपल्या 4 वर्षाच्या मुलीला मांडीवर घेऊन रोज गोष्ट सांगायची. एके दिवशी त्यांनी बाजारात एक छोटं गोष्टीचं पुस्तक आणलं. पुस्तकाचं नाव होतं 3 लहान पिल्ले. या पुस्तकातील गोष्टी ते आता वाचून दाखवू लागले. मेलिंडाला त्या फार गोष्टी आवडल्या. मी त्या आता गोष्ट सांगण्यासाठी त्यांचा पिच्छा करू लागले. मॅक्सवेल यांनी या सर्व गोष्टी आपल्या आवाजात टेप करून ठेवल्या. मेलिंडाने गोष्ट सांगा म्हटलं, असं लकडाला टेप रेकॉर्डर लावायचा. 2-4 दिवस हा व्यवस्थित क्रम चालला. पुढे मात्र एके दिवशी तिने हट्ट धरला की तुम्ही गोष्ट सांगा. आता मॅक्सवेल म्हणाले, तू स्वतः टेप रेकॉर्डर सुरू करून का ऐकत नाहीस? ऐकत तुला पाहिजे ती गोष्ट मिळेल. रेकॉर्ड केले टेप रेकॉर्डर मध्ये, माझी काय गरज आहे? ती मेलिंडा म्हणाली, पप्पा टेप रेकॉर्डरवर गोष्ट ऐकता येईल, पण तो का मला तुमच्यासारखा मांडीवर घेऊन सांगणार आहे? मुलांना गरज असते प्रेमाची. त्यांना हवं असतं प्रेम, आई वडिलांचं, पालकांचं वात्सल्य, मुलांना समजून घेण्याचं व त्यांच्यावर संस्कार करण्याचं. ते खूप वेगळे असतं. मुलावर परिणाम एक वेळेस बेबंदपणे वागणारी व्यक्ती व्यसनी पिढी निर्माण होतीये. परंतु बालकांशी आपण सर्वांनी सुसंवाद साधला पाहिजे, कारण येणाऱ्या काळामध्ये तेच आपलं परब्रह्म आहे. अशा दृष्टिकोनातून आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. त्यामुळे कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग अशी 4 युगे आहेत. सर्वांचा काळ मिळून 43,20,000 वर्ष होत. अशी 1000 युग गेली म्हणजे ईश्वराचं एक पळ तयार. ज्यांना पळभर म्हणतीलच, हा अत्यंत सेकंदाचा काहीतरी तुकडा. तात्पर्य या विश्वाच्या कारभारामध्ये काळाला मोठे महत्व आहे. वस्तू अचेतन असो की सचेतन असो, तिच्यावर काळाचं स्वामित्व चालतं. तसंच विश्व निर्माण होऊन प्रलयापर्यंत जो काही प्रवास होतो तोही सर्व काळाच्या मंत्राने चालतो. पृथ्वीचा इतिहासामध्ये प्रथम भूमी निर्माण झाली, त्यानंतर जीवांची निर्मिती झाली, जीवांची उत्क्रांती होऊन मन आणि बुद्धी प्रगट झाली. काही प्रमाणात तरी महामानव प्राण्यामध्ये बुद्धी आढळते, उपमानवामध्ये. माणसामध्ये मात्र विवेक रूपाने बुद्धीचे प्रगत स्वरूप हे नजरेस पडते. माणसाच्या जीवनात विवेकाचं अनन्य साधारण महत्व आहे. पृथ्वीवर माणूस निर्माण झाला तेव्हा बाहेरचा विश्वाचा आणि आतील आत्म्याचा ज्ञानाचा आरोग्य होतो. प्राण्यांना न साधलेले ते माणसाला साधता येते. निसर्गाचे ज्ञान मिळून माणसाने त्यास वश करून घेतलं पाहिजे. पण यापेक्षाही त्याने आपल्या ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान करून घेतलं. आत्मज्ञानाच्या सामर्थ्याने जीवनातील दुःखांचा काटाच मोडला. अशा प्रकारचं आत्मज्ञान मिळण्यासाठी एक दृष्टांत असा आहे. स्वामी सहजानंद आपल्या नावाप्रमाणेच ते अत्यंत सहजतेने आनंदी असायचे. चिंता स्तुती यापासून ते दूर असायचे. एकदा ते व त्यांचे भक्त मोतीभाई गप्पा मारत असतो. त्याच वेळेस एक माणूस आला. तो सहजानंदाला आदवा तादवा बोलू लागला. स्वामीजी आपल्या स्वभावाने शांत होत, जणू काही घडलेच नाही अशी त्यांची वृत्ती होती. शिवा देणारा शेवटी कंटाळ निघून गेला. दुसऱ्या दिवशी स्वामींनीचे दुसरे भक्त एक केशवलाल
ते स्वामींना म्हणाले, स्वामीजी आम्ही असं ऐकलंय की काल तो एक माणूस आला होता, तुम्हाला अद्वैतानं बोलत होता. कोण होता तो दुष्ट? तुम्ही नाव सांगा. आम्ही आमच्याकडे नदी पण वाहते. त्यामुळे अशा प्रकारचं त्यात मोतीभाई म्हणाले की स्वामीजींनी अशा रीतीने पाहिलं की जणू काही त्यांना शिव्या दिले. ते पाहून मोतीभाई गडबडले. ते म्हणाले, स्वामीजी काय भानगड आहे, पण माझ्याकडे अशा दृष्टीने का पाहतात, जणू काय मीच दोषी आहे. स्वामीजी हसत म्हणाले, मग दुसरे कोणाचे नाव सांगू? जेव्हा त्या माणसाने शिव्या दिल्या, घाणेरडे बोलल्या, तेव्हा आपण तिघेच तिथे होतो, चौथा कोणीच नव्हता. मग त्या माणसाचे अपशब्द जर त्याच्या बरोबर निघून गेले तेव्हा तुम्हीच ही बातमी कोणाला तरी रंगवून सांगितली आहे, म्हणजे त्या शिवाय तुम्हीच मला दिल्या आहेत असे समजण्यास काय हरकत, अन्यथा दुसरा कोणाला हा पत्ता कसा लागला असतो. मोतीभाईंनी काय समजलं ते समज. आता ब्रह्मनिरूपणामध्ये कसं आहे की एखादी गोष्ट माहीत नसताना, तिची आवश्यकता नसताना ती पुन्हा दुसऱ्याला सांगणं ही अत्यंत चुकीची गोष्ट. पण ब्रह्मनिरूपणाचं म्हणणं असं आहे की तुम्ही जे सत्य आहे ते सत्य लोकांसमोर मांडणं, असत्य अजिबात मांडू नका. त्याच्यामध्ये असं म्हणलंय श्लोकामध्ये, यत्र योगेश्वर कृष्ण तत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजोर भूतील ध्रुवांडीतील मतिर्म. जिकडे योगेश्वर श्रीकृष्ण व जिकडे धनुर्धर अर्जुन तिकडेच विजय आहे. तिथं शाश्वत ऐश्वर आहे, तिथं नीती आहे, असं हे संजयाचं मत. म्हणून श्रीकृष्ण अर्जुन संवादानंतर संजयाने त्याचा उपसंहार करताना हा सिद्धांत मांडला की जिथे शक्ती युक्ती एकवटते तेथे विजय प्राप्त होतो. हा अनुभवसिद्ध विचारच या श्लोकात सांगितलं. श्रीकृष्ण युक्तीचं प्रतीक असून अर्जुन शक्तीचं द्योतक आहे. शक्ती युक्ती जय ठाय तिथे श्रीमंत धावती, असं समर्थांची ही समर्थोक्ती आहे. खरंच रे, या दोन्ही गोष्टी माणसाकडे असल्या पाहिजे, शक्ती पाहिजे आणि युक्ती पण पाहिजे. शक्ती युक्ती आयडिया शिवाय मनुष्याकडे काही प्राप्त होत. म्हणून आत्मज्ञानाच्या सामर्थ्याने आपण जीवनातील दुःखाचा काटा मोडू शकतो. अशा प्रकारचा संदर्भ ब्रह्मनिरूपणामध्ये समर्थाने मांडलेला आहे आणि तो अत्यंत स्पष्टपणे मांडलेला आहे. हा विचार करत असताना समर्थांनी जी मनाच्या श्लोकाची आणि समासांची जी लिंक लावलेली आहे त्याच्यात आपण 54व्या समासाचा आज अभ्यास केला. दशक 4 समास 4. त्याचं समर्थांनी 54व्या मनाच्या श्लोकात काय सांगितले बघा. जे 54व्या समासात सांगितलेलं आहे तेच 54व्या श्लोकात सांगितलंय. कसं सांगितलंय? समर्थ असं म्हणतात, सदा सेवी आरण्य तारुण्य काळी मिळे ना कदा कल्पनेचे निमेळी चळे ना मणी निश्चयो दृढ ज्याचा जगे धन्य तो दास सर्वोत्तमाचा. समर्थ असं म्हणतात की तारुण्यातच अंगी शक्तीमुळे दंभ दर्प याचं वास्तव अधिक प्रमाणात असतो. संभ असू शकतो जो अशा वृत्तीपुरता जरी अरण्यवास म्हणून दूर पत्करतो. अरण्यवास याचा अर्थ की ते पण दूर राहा, तो कधी कल्पनांच्या आहारी जाऊन वर्तन करत. ज्यांना अरण्यवास स्वीकारलेला आहे, ज्यांना दूरत्व स्वीकारलं आहे, तो व्यक्ती कल्पनांच्या आहारी जात. या बाबतीतला त्याचा दृढ निश्चय ढळत नाही. असा दास हा श्रीरामाचा दास. अशा प्रकारचा दास होता आला पाहिजे की निश्चय ढळला नाही पाहिजे. ब्रह्मनिरूपण तेच आहे की कुठल्या बाबतीमध्ये निश्चय ढळता कामा नये. एकदा इराणच्या बादशहाने आपल्या देशातील एक प्रसिद्ध हकीमाला अरब देशातील हजरत मुहम्मदच्या प्रजेत औषध देण्यासाठी पाठवलं की तो औषध देऊ नये. हकीम परदेश अरब देशात बरीच वर्ष राहिले पण त्यांच्याकडे कोणी औषध आलेच नाही किंवा नाडी परीक्षणाला पण आले नाही. हकीम फार हुशार होता. काही काम नसल्यामुळे त्यांना कंटाळा आला होता. शेवटी ते बादशाकडे गेले, म्हणाले, हजरत मला इराणच्या शहाने आपल्या सेवेसाठी पाठवलेलं आहे. वैद्यकीय ज्ञानांचा काही चमत्कार आपण लोकांकडून पाहायला मिळावा, मला काहीतरी चमत्कार दाखवा, अशी त्यांची इच्छा होती. पण गेल्या 20 वर्षात
आजारी म्हणून एकही माणूस माझ्याकडे फिरकला नाही. हजरत हसत म्हणाले, वैद्यराज आपलं म्हणणं बरोबर आहे. इथल्या लोकांना दोन सवयी आहेत. भूक काढून राहिल्याशिवाय जेवण करणार नाहीत आणि खायला बसल्यावर अर्धपोटी उठायचे, पूर्णपोटी जेवण करणार नाहीत. त्यामुळे त्यांना तुमच्या सेवेची कधी गरजच भासली नाही. अल्पाहारी व्यक्ती आहे, कारण ते कधी आजारी पडत नाही. हाकीम म्हणाले, हजरत आपले लोक ज्याचं पालन करतात ते निसर्गाचे दोन सुवर्ण मंत्र, सोनेरी मंत्र लक्षात ठेवतात. जे मनुष्याचं आरोग्य व स्वास्थ्य हे सदैव निरामय ठेवतात. लोक या नियमांचं पालन करून त्यासाठी डॉक्टर्स नेहमी मदत करतात. अशा प्रकारचं या समासामध्ये सदासेवी आरण्य तारुण्य काळाचं वर्णन खूप चांगलं केलेलं आहे. आणि त्यासोबत समर्थ असं म्हणतं की तरुणपणामध्ये निर्जनवास, चातुर्वर्ण्यानुसार तरुण, ग्रहस्थानुसार लग्न, संसार, मुले, आप्त यांचं योगदान देणारे अनेक कार्यक्रम करून लग्न, मुंज, बारसे इत्यादी तरुण वय निघून जातं. पुढे वृद्धकाळ आल्यानंतर वानप्रस्थाश्रम, मग त्या काळात अरण्यात जाऊन देवाची आराधना करण्यात ही इच्छा नसते. जे काय करायचं आहे ते ताबडतोब केलं पाहिजे. पण सुभाषितकार काय म्हणतात, शरीरे जर्जरी भूते व्याधिग्रस्त कलेवरे औषधम जान्हवी तोयम वैद्यो नारायणो हरी. म्हातारपण आले असताना, शरीर रोगांनी व्यापून निर्जीव झाले असताना भगवान नारायणाचा हाच वैद्य आणि गंगाजळ हेच औषध. अशा प्रकारचं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे. त्यामुळं निर्जल जंगणावरचं वर्णन करत असताना ही माहिती आपण लक्षात ठेवली. पुढे समर्थ म्हणतात, मग त्या काळात अरण्यात जाऊन देवाची आराधना करावी. बालवयातच विश्वाची चिंता करणारे समर्थ सांगतात की भगवंताला प्रसन्न करण्यासाठी भरपूर तप आराधना करण्यासाठी करावं. लोक तरुण वयातच अरण्यात जातात आणि एकांतवास पत्करतात, अनेक वर्ष तपाचरण करतात. मन शक्तीनं भरून जातं, ईश्वराचा साक्षात्कार होतो आणि मनाची तरल अवस्था उत्पन्न होते. मनुष्याचं मन तरल झालं पाहिजे आणि ते तरल राहण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज. एकदा एका माणसावर कठीण प्रसंग आला. कोर्टात उभं राहून केस लढावी लागणार याची त्याला खात्री होती. मग तो आपल्या पहिल्या मित्राकडे गेला. त्याला कोर्टात येऊन मदत करण्यास त्याने विनंती केली, पण त्याने साफ धुडकार. तो म्हणाला, मी तुझ्याबरोबर एक पाऊलही ठेवणार. मग कोर्टात काय कुठंच येणार नाही. मग दुसऱ्या मित्राकडे गेला. त्याने पहिल्याप्रमाणे विनंती केली. तो म्हणाला, तू संकटात आहेस हे मला कबूल आहे. मी माझ्याबरोबर फक्त कोर्टाचा आवारापर्यंत येईल तुझ्यासोबत, पण आत येणं माझ्याकडून घडणार नाही, माफ कर. शेवटी तो तिसऱ्या मित्राकडे गेला. तिसरा मित्र केवळ कोर्टातच नाही, तो न्यायालयात त्याने बाजू प्रभावीपणे मांडली व त्याला दोषमुक्त करण्याला मदत केली. या मित्राची आपण अपेक्षा करत होतो म्हणून त्या ग्रस्तास फार पश्चाताप झाला. आपण ज्यांच्याकडून अपेक्षा करतो ते आपल्याला काही देत नाही, आणि ज्यांची आपण उपेक्षा करतो स्वतःहून ते लोक आपल्याला अपेक्षित गोष्ट प्राप्त करून देतात. आणि म्हणून तोही विचार सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आहे. या मित्राची आपण अपेक्षा करतो म्हणून आपला पश्चाताप होतो. म्हणून 3 मित्र कोणते आहेत ते सांगितले त्यांनी. एक म्हणजे पैसा, दुसरं म्हणजे नातेवाईक आणि तिसरं म्हणजे सत्कृत्य. माणूस मरायला टेकला म्हणजे त्याचा पैसा उपयोगी पडत नाही. नातेवाईक फक्त स्मशानाच्या पर्यंत सोबत करतात, त्याने केलेली सत्कर्मे मात्र शेवटपर्यंत त्याची साथ करतात. ईश्वराच्या न्यायालयात त्याची बाजू मांडून त्याला दोषमुक्त करतात. माणूस मात्र पैसा, नातेवाईक यांच्याकडे जास्त लक्ष पुरवतो. हे लक्ष कमी केलं पाहिजे. अशा प्रकारचं वर्णन समर्थाने या श्लोकात मनात केलेलं आहे. म्हणून परमेश्वराचा साक्षात्कार झाल्याने मनाची तरलता अवस्था येते आणि मग भक्त अरण्यामध्ये न राहता लोकांच्या सन्निधानात एकदा
मनाची अवस्था मनाच्यावर तरच झाली, मग त्याला प्रपंच त्याग करायची म्हणजे लोकांना त्याग करायची गरज नाही. तो लोकांच्या सानिध्यात राहतो आणि परमेश्वरा संबंधी असलेलं आपलं चिंतन लोकांमध्ये मांडतो. मग आता मतमतांतराचा गोंधळ समाजात असतो, तरीही खरा भक्त आपल्या ईश्वरीय कल्पना शांतपणे स्पष्ट करतो. याबद्दलची तो चिंता करतो. असे म्हणून पारमार्थिक साधना करणं आवश्यक आहे. जणांच्या गलबल्यापासून दूर राहून काहीतरी कार्य केलं. पण असं म्हणलं की एकांती आत्मसाधना आणि लोकांती सेवा साधना. जेव्हा आम्ही लोकांमध्ये जाऊ तेव्हा लोकांच्या काही अडचणी आहेत का, संकट आहेत का, ते काहीतरी दूर करण्याचा प्रयत्न करू. ते दूर केलं तर तुमचं काम होऊन जाईल. पण कार्याची जुळाजुळ करून योग्य ती योजना करावी, ती राबवण्यासाठी समाजातली माणसं पार पण घ्यावी, त्यांच्यावर एक सोपवावी. कार्यात गती मिळवली की आपण दूर व्हावे. इथे अरण्य एक उपलक्षण आहे. एकांतासन कंटाळवाणे हे मुख्य व त्यापासून एकांताची सवय असणं ही अवघड निर्माण होते. त्यामुळे हा चरण फार महत्वाचा आहे की म्हातारपणी परमार्थ असे म्हणून केवळ विलासात जीवन जगायचं. हे तरुणांचं जे सामर्थ्य आहे ते राष्ट्रासाठी उपयोगी आलं पाहिजे. पण कल्पनांच्या पसऱ्यात न गुंतता आपलं निश्चय नेहमी स्थिर राहावं. साधनेला सुरुवात करायची ती तरुणपणातच केली पाहिजे. समर्थ स्वतःच्या अनुभवाने सांगतात की परमार्थ साधनेसाठी एक कार्यक्षम शरीर संयम, स्थिरबुद्धी आणि मनाचा श्वास कष्ट करण्याची तयारी करावी लागते. हे सर्व साध्य होण्यासाठी तारुण्यच चांगला असतं. अशा प्रकारचा संदर्भ ब्रह्मनिरूपण देत असताना ब्रह्मरूप जर व्हायचं असेल तर सावधानता आवश्यक आहे. आणि तरुणपणीच ब्रह्मनिरूपणाचं ब्रह्मतत्व मिळवण्याची जी इच्छा आहे ती प्रत्येक व्यक्तीने आपल्या अंतःकरणामध्ये आणली पाहिजे. त्याप्रमाणे ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारचा संदर्भ ब्रह्मनिरूपणामध्ये समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेला आहे. विषय जरा क्लिष्ट आहे, परंतु त्यातले काही परवलीचे शब्द आपल्या कानावर पडावेत. या योगे तुमचा आणि माझा दोघांचा अभ्यास व्हावा अशा प्रकारचं चिंतन या गोष्टीमध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून सुभाषितकर असं म्हणतात, जलबिंदू निपातेन क्रमशः पूर्यते घट स हेतु सर्व विद्यानां धर्मश्च धनस्य च. पाण्याच्या एक एक थेंबाने हळूहळू घडा भरतो. सर्व विद्या, पुण्य आणि धनाच्या संग्रहाचे असे थोडे थोडे मिळत राहणं कारण. थेंबे थेंबे तळे साचे. तेव्हा अगदी छोटा पण शुद्ध पण अनेक थेंब एकत्र आहे म्हणजे मोठा जलाशय तयार होतो. म्हणून जे अल्प असेल तसे आहे म्हणून त्याची किंमत कमी वाढून जाते. धनविद्या कणाकणाने जमवावी लागते. रोम एका दिवसात बांधले गेले नाही. इंग्रजीमध्ये म्हण आहे, याच अर्थाने थोडे थोडे काम नित्य करत राहण्याने तेव्हा तुम्ही ते पूर्ण करून दाखवू शकता. तर अशा प्रकारचं ब्रह्मनिरूपणाचं चिंतन करताना जलबिंदू निपातेन, जशा प्रकारचं एक थेंब सूक्ष्म थेंब पडतो तशाच प्रकारचं आपल्या जीवनामध्ये थोडं थोडं घडू शकतं. म्हणून 1945 मध्ये गोष्ट अशी आहे की संत नरहरी महाराज एका देवळात कीर्तन करतो. कीर्तन समाप्त झाल्यानंतर उस्ताद रज्जाक हुसेन यांचं गायन लगेच सुरू होईल अशी घोषणा झाली. ती घोषणा होता श्रोते काही मंडळी, सनातनी मंडळी उभी राहिली. मंदिरात मुस्लिम गायकाचं गाणं कमी होऊ शकणार नाही म्हणून आरडाओरडा सुरू केली. नरहरी महाराज या पंडित लोकांकडे पाहतच बघतात. एक तबला घेऊन गेले. त्यांनी प्रश्न विचारला, माझ्या हातात काय आहे? पंडितजी आणि मंडळीने उत्तर दिलं, तबला. तबला कोणत्या वस्तूने बनवताय, तुम्ही सांगू शकाल का? लोक म्हणाले. महाराजांनी पुन्हा प्रश्न केला आहे. लोक म्हणाले, लाकूड आणि चामडी. ह्या चामड्याचे जोडे आपण बनवले जातात, पण देवळात येण्यापूर्वी तुम्ही ते बाहेर काढून ठेवतात कारण ते चामड्याचे असतात. पण चामडे अपवित्र आहे. मग त्या चामड्याने बनवलेला हा तबला तुम्हाला कसं काय चालतो भजनाला? ते नरहरी महाराजांनी विचारलं.
तो प्रश्न ऐकताच सर्व पंडित निरुत्तर झाले, गप्प बसले. की महाराज मग सांगू लागले, चमड्याला हात लावला की आपण हातपाय स्वच्छ धुतो, तबलेला स्पर्श करून मात्र तसे करता येत नाही. त्याचं कारण चामडे शुद्ध करून ते तबल्यासाठी वापरले जातात. मी उस्तादांना गाण्याचे निमंत्रण देण्यापूर्वीच काळजीपूर्वक विचार करून मगच मग त्यांना आग्रह केलेला आहे. श्री महाराजांचं सांगणे असं की सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये स्पर्श करून गेले, ते म्हणजे त्यांनी उस्ताद रज्जाक यांचे केवळ गाणेच ऐकले नाही, तर त्यांचा भावपूर्ण सत्कार पण केला. तर अशा अनेक प्रकारचे पैलू ब्रह्मनिरूपण स्थिर होण्यासाठी असे दृष्टांत दिलेले आहेत. आणि अशा प्रकारचं ब्रह्मतत्व जे आहे, ते ब्रह्मतत्व टार्गेट म्हणून प्रत्येकाने स्वीकारलं पाहिजे. थोडं अवघड आहे, पण काहीतरी जीवनामध्ये विशेष काहीतरी करण्याची इच्छा प्रत्येकाला असते. त्या दृष्टिकोनातून ब्रह्मनिरूपणाचा हा समास आपण या ठिकाणी पूर्ण करत आहोत. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यजने तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्व धर्म सूर्ये पाहो, जो जे वांछेल तो ते लाहो प्राणिजात. वर्षतम सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटू दया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंता मणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे आलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जना सोय दे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोकी. गदितो आदि कृती अखंडित, आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकी ये. दृष्टादृष्ट विजय होवावेती, हेथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दान पसावो, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.